तर अमृताला उठवलं मी, आता आणले बाहेर, फ्रेश झाली आणि वरती काजल पण उठली आहे बघा जोडी. गुड मॉर्निंग गाईज. धनंजय जाऊन वरती त्यांना उठवलंय. आता आम्ही जातो ब्रेकफास्टला. या लवकर खाली. हो येतो. लवकर फ्रेश हो या. आम्ही जातो पुढे. हो ये लवकर, खरंच लवकर येतो. 9 वाजता येणार आहे. आम्ही डायरेक्ट सगळं आवडलेलं झाले आंघोळ वगैरे. हा का? डायरेक्टली पण हा ठीक आहे. चालेल. सो चल आम्ही जातो आता ब्रेकफास्टला. झोप आली तुला छान? थंडी खूप जास्त वाजली. हो ना झोप यार. आली छान. मी तशीच पडली का जरा सकाळीच उठले. थंडी आहेच आहे पण ठीक आहे, मस्त आहे, काय वाटत नाही. महाबळेश्वर पेक्षा कमीच आहे. छान आहे यार एकदम. म्हणजे हॉटेल खूप सुंदर आहे, पूर्ण ग्रीनरी ना, त्याच्यामुळे ना खूप जास्त थंडी वाजते. म्हणजे खूप जास्त अनलिमिटेड जास्त. अरे तू पहाटे काय छान आवाज येत होते यार पक्ष्यांचे. मला काही आवाज ऐकला का? जेव्हा तुम्ही उठवलं का, नाही मला जेव्हा तुम्ही उठवलं मला इकडून राईट साईडने जागा द्या ना, म्हणजे मी पण कॅमेरात येईल. हो या ना पण. जेव्हा तुम्ही मला उठवलं का तेव्हाच मी उठले डायरेक्ट. त्याच्या उठलेच नाही. आता मला 5 वाजता जाग आली. मस्त छान कसं दिसते सकाळी उठल्या मी काय आवरलं पण नाही. छान पक्ष्यांचे. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल लाईफ विथ पशामू. अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा. पक्ष्यांचे आवाज खूप छान येत होते यार, भारी येत होते. म्हणजे गुडका खूप दुखते, काल खूप चाललं ना तर डायरेक्ट गुडके लॉक झालेत नाही. तिला गरज आहे आता चालण्याची जास्त. कमी चाललं. तिचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे नाही ना, तिचं एक्झर्शनच होत नाही. तिला असं कुठे गेलो का फिरायला थोडं चाललं की लगेच तिचे गुडघे ना जाम होऊन जातात. सो आता तिला त्याच्यावरती काम करावं लागेल. अजून वय तिचं काहीच नाही आहे, एवढ्या लवकर तिला हा त्रास होतोय. सो मला वाटतं आय थिंक तिने त्याच्यावरती काम करावं. उगाच पुढे जाऊन केदारनाथ पण ज्योतिर्लिंग करायचे पण चालता येत नाही म्हणून आम्ही थोडंसं पोस्टपोन करतोय. चालता येत नाही तसेच माझे लगेच गुडघे लॉक होऊन जातात. गुडघे खूप दुखतात डेंजर. केदारनाथला जायचं म्हटल्यावरती तुला प्रॅक्टिस करावं लागेल. इकडे चालायची, ट्रेकिंगला छोटे मिनी ट्रेक करायचे. आता इथं आम्ही गेलो तर असं मिनी ट्रेकच होता काय, पण छान वाटला. त्यामुळे तू जर उठली असते सकाळी तर तुला घेऊन गेलो असतो. पुढे लावा नाही पुढे जाते. इतकं जास्त आवडलं ना हे, इतकं सुंदर. मी इतकं जास्त नाही जे आहे रात्रीचं मग लाईट होते. आम्ही रात्री डिनरला आलो होतो ना, छान वाटत होतं. सुंदर फोटो काढले. म्हणजे फोटोत नाही छान दिसत यार, पण ग्रीनरी एवढी खतरनाक आहे ना, त्याच्यामुळे जास्त थंडी वाजते इथं. ग्रीनरी आहेच आहे, तुम्ही बघा ना काहीच बघा. पूर्ण साऱ्या रूम्स आहेत आणि हे असे रोड आहेत बघा, छोटे इंटरनल रोड, छोटे रूमकडे जाण्यासाठी. आणि हा जो वरचा एरिया जो आहे ना, इकडे वरती असे त्यांच्या रूम्स आहेत सगळ्या वरती. तुम्ही असं 1 बाय 1 जाल ना, असं आता आम्ही वरतूनच खाली आलोय तर वरती सगळ्या रूम आहे त्यांच्या. खूप छान आहे यार, तुम्ही पण नक्की एक्सपिरियन्स करा या अशा हॉटेलचा. मुन्नारला आलाय तर आम्हाला मेसेज करा, आम्ही तुम्हाला हॉटेलचं नाव सजेस्ट करू. छान आहे हॉटेल, पण थोडंसं जेवण ठीक आहे, इतकंही छान नाही आहे. आपल्या पुण्यातलं आपली सवय लागली त्यामुळे थोडंफार कॉम्प्रोमाइज करावंच लागेल आपल्याला. पण हॉटेल जे त्यांनी ज्या ठिकाणी प्लेस केलं आहे ना, 1 नंबर. त्यापेक्षा काय आहे हो यार. अमृता तू चल पुढे, मी आलो वॉशरूमला जाऊ ना जरा. तर मोबाईल घेऊन जा. आपली गॅस दिसत नाही ना आहे म्हणजे काय. एक मिनिट हा. हे पती आणि महेश ब्रेकफास्ट करतात. ते ऑलरेडी आमच्या आधी आलेत. कसं आहे टेस्ट? आवडलं का? मी फक्त फ्रुट्स. मी खूप इच्छा होती माझ्या खाण्याची. काही ग ब्लॉग मध्ये बघितलेलं पेरूचं आणि नोला काय म्हणतात म्हणजे आतलं वाटत आहे मला इथं. आता त्यांनी कोकोनट रोल लिहिलंय, ह्याला तिथे वेगळं नाव आहे. याला कडला करी म्हणतात, हे मला माहिती आहे. त्यांनी इथं आता वेगळं नाव दिलंय, म्हणजे माहिती नव्हतं काय. टेस्ट कशी आहे? पेरूचा ज्यूस, वॉटरमेलन, छान मेनू आहे. मग तुम्ही प्रॉपर जेवण करा. आपल्याला फिरायचं आहे ना आज. भूक लागेल परत. नुसते फ्रुट्स खाल्ले तर बाकीचं पण ट्राय करा. फक्त फ्रुट्स खाल्ले सगळे मेनू छान छान. ठीक आहे चालेल, मी पण ब्रेकफास्ट करते. ओके. हॅलो गाईज, वेलकम टू अवर व्लॉग. सो वी स्टार्टेड अवर जर्नी टुडे. वी आर गोइंग टू डिफरंट काइंड ऑफ द प्लेसेस. वी आर ऑल रेडी. काजे पते, येस, हॅलो. महेश आणि हे तिकडे सगळे मागं बसलेत. त्यांना एकदम छान आम्ही मागं जागा दिलेली आहे, एकदम फुल प्रायव्हेसी. आणि आज आम्ही डिफरंट काइंड ऑफच्या लोकेशनला जाणार आहे. ऑलरेडी आम्ही डिसाईड केलं की कोणत्या डिरेक्शनला वगैरे जायचं. रात्री आम्ही तुम्ही बघितलं असं खूप लॉंग डिस्कशन केलं आणि ठरवलं की कुठे कुठे जायचं आहे म्हणून.
आणि आम्हाला इथे एवढं लोकेशनचं माहीत नाही ना, कारण म्हणून आम्ही आमची स्कॉर्पिओ इथंच लावली हॉटेलला आणि आम्ही निघालोय आता रेंटेड इनोव्हामध्ये. बघू आता आमचा आजचा दिवस कसा होतोय. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला व्ह्यू दाखवते मी, 1 मिनिट. व्ह्यू फ्रॉम अवर इनोव्हा, यू कॅन सी हिअर. हे बघा इथे त्यांची कटिंगची प्रोसेस चालू आहे. ते चहाचे झाडं जे आहेत ना ते कट करताय. मी दाखवते, 1 मिनिट. दिसत असेल तुम्हाला सगळ्यांना. हे लोक सगळे कट करताय चहाच्या मळ्यांमध्ये. हे त्या सगळ्या लेडीज आल्यात आणि ते चहाचे मळे मध्ये ते कट करताय. माहित नाही कसं करताय, त्यांच्याकडे काहीतरी आहे ते कट करायला, कटार वगैरे मशीन म्हणू शकतो. आणि ते लोक, त्या लेडीज सगळ्या कट करताय. आम्हाला आधी आम्हाला शिकायला लागेल. Private property is there, but not too much. Some 2 City. estates or 3 estates. आय हॅव केम टू द मेडिकलमध्ये आले. माझं खूप बॉडी पेन होत होतं म्हणून मी मेडिकलमध्ये आली आहे. मेडिसिन घेतली आहे. आता निघतोय आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी. फर्स्ट आमचा पॉइंट आहे हा. सेकंड मेल व्ह्यू पॉइंट. माहित नाही कसं दिसतं व्हिडिओमध्ये, पण रिअल मध्ये खूप सुंदर दिसतंय यार. हे सगळं जे आहे तुम्हाला दिसतंय ना, हे सगळं छान. हे सगळं आपले जे टाटा आहेत त्यांच्या कंपनीने, सगळं गव्हर्नमेंटने त्यांना दिलंय आणि ते सगळं याचं टेक केअर करताय. म्हणून एवढं छान क्लीन आणि नीट आहे एवढं सगळं. खूप सुंदर दिसतंय. अनलिमिटेड. हा इकडं हा रोड आहे, या रोडने आम्ही आलो. त्याच्यानंतर हे सगळ्या निलगिरी ज्या आपल्याकडे आहेत, आपल्या महाराष्ट्रामध्ये सेम ह्या निलगिरी आहेत. आणि हे महेश आहेत, माहिती नसेल तर. ही इज अ नाईट ड्रायव्हर आणि ही इज अ डे ड्रायव्हर. डेड आहे. व्ह्यूज गाडीतूनच व्ह्यूज किती सुंदर आहे. या सगळ्या व्हॅली आहे मुन्नारच्या. दिस इज अ व्हॅली, ऑल दिस व्हॅलीज. Early morning you reach the night. खूप सुंदर वाटतंय खूप. आणि हे सगळे आमचे इकडे पंटर बसलेले. बिचारी मम्मी काय ना नेट बंद नाही वाटत. महेश तर आम्ही पोचलो आहे झिप लाईन करण्यासाठी. बघू शकता. अमृता चल उतर. अमृता चल ना, जायचं ना. भीती वाटते का? So, तुम्ही बघू शकता इथून झिप लाईन आहे. 2 लाईन आहे, एक जाण्यासाठी. तुम्ही बघू शकता इथे दिसत असेल, ही जाण्यासाठी तिकडे जाते आणि परत इकडे येण्यासाठी ते खाली लाईन आहे. आता याच्यामध्ये दिसत नाही. 700 रुपये पर पर्सन आहे. सो आम्ही तुम्हाला दाखवतोच, आमचा एक्सपिरियन्स सांगतो कसं होत आहे. सो गेट रेडी विथ झिप लाईन सेफ्टी. बघू शकता बेल्ट लावलेला आहे खाली. आणि आम्ही आता जाणार आहे झिप लाईन साठी. तर आमचा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करतो आम्ही. आम्हाला पण घ्या सगळ्यांना. एक साईड झाली, आता सेकंड साईड आमची.
मी चालले पुढं पण माझ्या नवऱ्याची काळजी घ्या. आम्ही हात पुढे पकडून आलो जास्त खाली आम्हाला म्हटले का घरी सुखी राहा, बिना घरी सुखी राहा. तुमची काय कॉम्प्लिमेंट आहे त्यासाठी? कोणतरी व्हिडिओ स्टार्ट करला मोबाईल असेल पण कोणाकडे हा राहील हा नाही नाही ना पण तुम्ही केलं सोड 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 ॲक्च्युली डोके पाटील थोडेसे घाबरले होते कारण त्यांचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आम्ही ऑलरेडी पुण्यामध्ये एकदा झिप लाईन केलेलं होतं. ते थोडेसे खाली बघायचं नाही. जय बजरंगबली. येताना आम्ही सोबत आलो आहे कपल पण जाताना आम्ही 1 बाय 1 जात आहे बिकॉज ऑफ ते बोलले की आम्ही 1 बाय 1 सोडणार आहे. एक्सपिरियन्स खूप छान आहे यार. एकदा आयुष्यात तरी हा झिप लाईनचा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे असं मला तरी वाटतं. गाईज तुम्ही आमची केरळाची सिरीज बघितलीच असेल. तुम्हाला आमचे ब्लॉग कसे वाटताय ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हो खरंच ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि आजपर्यंत आमचे 330 सबस्क्रायबर झालेले आहेत आणि त्यांनी आम्हाला खूप भरभरून प्रेम दिलं. त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि असंच खूप जास्त प्रेम असू द्या आमच्यावरती. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.